हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो. तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण हो. तर आज आहे बुधवार आणि आता वाजलेलं आहे सकाळचे 10. तर आज स्वराला आषाढी एकादशी असल्यामुळे स्कूलला सुट्टी आहे, तर स्वर आज घरी आहे. तर काल मी आप्पेसाठी तांदूळ आणि डाळ भिजवलेलं होतं. आता त्याचीच आप्पे आणि चटणी बनवायची आहे. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या मिक्स डाळींचे आप्पे कसे करायचे याची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा. उद्या स्वराला स्कूलला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग मी म्हटलं आपण मिक्स डाळीचे उद्या आप्पे बनवावे. तर फर्स्ट टाईमच मी ट्राय करते. बघू आता कसे होतात ते. तर आपल्याला रेशनिंगमध्ये ते तांदूळ मिळतात तेच मी इथं घेतलेले आहे आणि या ग्लासने मी सगळं मेजरमेंट केलेलं आहे. तर या ग्लासप्रमाणे मी 2 ग्लास तांदूळ घेतले आणि त्याच ग्लासने मी 1 ग्लास उडदाची डाळ, त्याच्यानंतर मुगाची डाळ निम्मी घेतलेली आहे आणि सालीची हिरवी डाळ असते ती त्याच्यापेक्षा कमी आणि हरभरा डाळ सगळ्यात कमी. तर हे सगळं एकत्र करून मी 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. तर याच्यामध्ये आता फक्त पाणी ॲड करायचं आहे. तर लहान मुलं सगळ्याच डाळी खात नाही, त्याच्यामुळे हा छान ऑप्शन आहे. तर हे आपल्याला एक 7 ते 8 तास भिजत घालायचं आहे. त्याच्यानंतर मग 8 तासानंतर हे ग्राइंड करायचं आहे. तर आता संध्याकाळचे 11:30 वाजलेत आणि मी हे सगळं ग्राइंड करून घेते आहे. तर दुपारी 2 वाजता मी हे भिजत घातलं होतं. पण मी सोडा वगैरे याच्यामध्ये वापरत नाही. तर बघू आता उद्या कसे आप्पे होतात ते. तर इथं माझं पूर्ण पीठ ग्राइंड करून झालेलं आहे. तर आता उद्या भेटूयात. काल दुपारी मी ती डाळ भिजत घातलेली, तर ती आता रात्री ग्राइंड करून घेतली आहे. तर इथं पाहू शकता पीठ झालेलं आहे. तर आता ह्याच्या करायचे हे आप्पे. तर याच्यामध्ये लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घालायची. त्यानंतर याच्यासोबत खायला चटणी पण बनवायची आहे. तर चला मग आता बनवून घेते. तर पीठ हे थोडंसं जास्तच झालेलं आहे, तर याच्यामध्ये 2 टाईम होऊ शकतं. तर मी पहिल्यांदा करते आहे, त्याच्यामुळे मला इतकं काय अंदाज नव्हता. पण मला वाटलं की कमी पण नाही पडावं. तर याच्या मी निम्मं पीठ आहे ते घेतलेलं आहे. तर आता आप्पे करायचे आहे म्हणून इथं मी ते जे भांडं आहे ते एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. तर आता ह्या पिठामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. तर ती इथं मी तयारी करते आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि मीठ असं घालून ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हे ग्राइंड होईपर्यंत इथं मी आप्पेचं भांडं गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे पिठामध्ये आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकता. तर आता आप्पे पात्राला मस्तपैकी तेल लावून घेऊ. त्याच्यानंतर हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकूया. तर आप्पे करताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, म्हणजे आप्पे छान कुरकुरीत होतात आणि मधून कच्चे पण राहत नाही. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ते छान शिजू द्यायचे. इथं शौर्याला पाहिजे आहे दूध, तर त्याला इथं पहिल्यांदा दूध देते. तर याच्यामध्ये तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता, तर मी घाईमध्ये ते घातली नाही आहे. आता आप्पे पात्रात हे सगळं मिश्रण घालून आता आप्पे बनवून घ्यायचे आहे. तर मुलांना पण आता भूक लागलेली आहे.
माझ्याकडे इथे ओलं खोबरं आहे, तर त्याचीच मी चटणी बनवणार आहे. आप्पे करताना आपण मीडियम फ्लेमवर आप्पे केले तर खरंच छान होतात. तर इथं आप्पे होत आलेले आहे, तर आता म्हटलं पहिलं मुलांना द्यावं. तर आता इथं माझी चटणीची तयारी चाललेली आहे. तर चटणी करण्यासाठी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे, मीठ. तर आता मला चटणी मीडियम करायची आहे, त्याच्यामुळे मी त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये पाणी घालून ते ग्राइंड करून घेणार आहे. तर सुट्टीच्या दिवशी आपल्याला सगळीच कामं सोबत करायची घाई असते, त्याच्यामुळे मग थोडीशी गडबड होते. इथं आप्पे झालेले आहे. त्यानंतर इथं ती आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यामध्ये एक तडका द्यायचा आहे. तर आप्पे कोणाकोणाला आवडतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथं तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता घालायचे आहे मोहरी, त्यानंतर जिरे. हे छान तडतडले की याच्यामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालायच्या आहे. तर हे मस्तपैकी तडतडल्यानंतर चटणीमध्ये हे घालून घ्यायचं आहे. इथं फायनली आपली चटणी तयार झालेली आहे. तर इथं आप्पे तयार झालेले आहेत. इथं मस्तपैकी आप्पे तयार झालेत. त्यानंतर इथं आहे चटणी. तर माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. तर आत्ताच आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि खरंच खूप छान आप्पे लागत होते. तर मी जे डाळींचे आप्पे असतात ते फर्स्ट टाईमच ट्राय केले, पण खरंच खूप टेस्टी होतात. आणि तुम्ही पण ट्राय केले नसेल तर नक्कीच करा. तर बरेच जण या रेसिपी ट्राय करतात किंवा बऱ्याच जणांच्या घरी या रेसिपी बनवल्या जातात, त्यांना तर माहीतच असेल. पण तर ज्या कोणी लेडीज माझ्यासारखे असेल की त्यांनी कधी ट्राय केलेलं नाही, तर त्यांनी नक्कीच ट्राय करा. खरंच खूप छान नाश्ता बनतो. आणि कसं आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेला नाश्ता खरंच खूप हेल्दी असतो. चला मग मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.